काल आपण 7 चक्रांचं मेडिटेशन केलं. ते कसे चार्ज बॅलन्स ऍक्टिव्हेट करायचं ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. ओके. आणि ते बॅलन्स करणं का गरजेचं आहे? ते जर बॅलन्स असतील तर आपल्याला कुठले फायदे होतात, इम्बॅलन्स असतील, बिघडलेले असतील तर कुठले आपल्याला शरीरावरती आपल्या आणि एकंदर आपल्या आयुष्यावरती कुठले परिणाम होतात ते सगळं आपण पाहिले. तर आज आपण बघणार आहोत की रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती आपल्या बॉडीमध्ये कशी प्रवाहित करायची. आज भरपूर प्रॅक्टिकल घेणारे आपण. सगळ्यांचे कॅमेरे ऑन हवेत. मला एनर्जी ट्रान्सफर होते जसं मी आधीही सांगितलंय. ठीक आहे. आता तुम्ही रेकी लेवल 1 मध्ये आल्यानंतर काय होतं की ही लेवल 1 मध्ये आल्यानंतर रेकीची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत असते. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, एक शांत जागी बसायचं सगळ्यांनी, हात रब करायचे. ओके. ती एनर्जी डोळ्यांना लावायची, आपल्या पूर्ण बॉडीला घ्यायची आहे. आता काय करायचंय, फर्स्ट स्टेप आहे नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. मी आधी करून दाखवते शॉर्ट मध्ये आणि ते सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचंय. ठीक आहे. तर नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. त्याच्यानंतर आपल्याला रेकीला कॉल करायचा आहे, म्हणजेच रेकीला आवाहन करायचं. तर ते कसं करायचं, तर नीट लक्ष देऊन ऐका आणि माझ्या मागे तुम्ही म्हटलात तरीही चालेल. ओके. तर मी रेकीच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. रेकीच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. मी माझ्या माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. स्वतःचेही आभार मानायचे आहेत. तुम्ही स्वतःला रेकी देत असाल आणि इतरांनाही रेकी देताना स्वतःचेही आणि त्या व्यक्तीचे, समोरच्या व्यक्तीचे आभारही मानायचे, त्याचं नाव घेऊन. मी स्वतःची आभारी आहे. मी या व्यक्तीची आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे. ओके. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा असं म्हणायचंय. मग आता कल्पना करायची आहे की ब्रह्मांडातून एक वाईट एनर्जी, एक वाईट दिव्य एनर्जी तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. 1 बाय 1 सगळ्या चक्रांमधून ती एनर्जी पास होत आहे आणि खाली मूलाधार चक्रापर्यंत ती एनर्जी गेलेली आहे. पुन्हा ती वरती तुमच्या हार्ट चक्रा म्हणजे अनाहत चक्रापर्यंत आलेली आहे. इथून तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये ही एनर्जी प्रवाहित होत आहे. शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये, हातांमधून तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. ओके. हात रब करायचे आणि हात असे कप शेप मध्ये. काल आपण बघितलं ना एनर्जी बॉल क्रिएट करायचं सगळ्यांनी. आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता ना की ही दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, असं 3 वेळा म्हणायचे. त्या क्षणी तुम्हाला अनुभव येईल की व्हायब्रेशन तुमच्या दोन्ही हातांमधून सुरू होतात. व्हायब्रेशन म्हणा, सेन्सेशन, प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येईल. काहींना थंड हवा जाणवेल, काहींना तिथे गरम सेन्सेशन जाणवतील. ओके. आता एनर्जी बॉल क्रिएट करायचा सगळ्यांनी. हळूहळू व्हाईट कलरचा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आपण. एनर्जी बॉल क्रिएट करून झाला. आता तो पूर्ण आपल्या बॉडीवरती घ्यायचा आहे. हे झालं आपलं प्रोटेक्शन शील्ड. ओके. एक व्हाईट कलरचा सर्कल, तो एनर्जी बॉल तुम्ही बॉडी भोवती घेतलाय. आता इमॅजिन करायचंय की तुमच्या सभोवती व्हाईट कलरचं एक वर्तुळाकार एनर्जी आहे. एका व्हाईट सफेद कलरच्या वर्तुळामध्ये तुम्ही बसलेला आहात. व्हाईट कलरचं एक एनर्जी सर्कल तुम्ही इमॅजिन करू शकताय किंवा पिरॅमिड शेप सुद्धा. पिरॅमिड शेपचं एक व्हाईट कलरचं पिरॅमिड मध्ये तुम्ही बसला आहात, असं ही कल्पना तुम्ही करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल करायचे, हात जोडून डोळे बंद करून नमस्काराच्या पोझिशन मध्ये बसायचे. रेकीला कॉल करायचाय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी माझ्या माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. इतरांना हिलिंग देत असाल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे. देन रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता कल्पना करायची आहे की ब्रह्मांडातून एक व्हाईट एनर्जी, एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये खाली मूलाधार चक्रापर्यंत प्रवेश करत आहे. पुन्हा ही एनर्जी मूलाधार चक्रापासून तुमच्या हृदय चक्र, हार्ट चक्रापर्यंत आलेली आहे. तिथून तुमचे शोल्डर, तिथून तुमच्या दोन्ही हातांमध्ये आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकी ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता एनर्जी बॉल क्रिएट करायचा, ती एनर्जी घ्यायची म्हणजेच प्रोटेक्शन शील्ड आपल्या सभोवती घ्यायचं आहे. ही महत्वाची स्टेप आहे बरं का. कोणालाही हिलिंग देताना, अगदी स्वतःलाही हिलिंग घेताना प्रोटेक्शन शील्ड घेणं इज मस्ट. ही एनर्जी माझ्या दोन्ही तळ हातांमधून रेकीची दिव्य एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता काय करायचंय, जोपर्यंत ही एनर्जी, हे व्हायब्रेशन तुमच्या हातात दोन्ही तळ हातांमधून सुरू होतात आहे. ओके.
मग आता काय करायचंय, जर तुमचा एखादा कुठला बॉडी पार्ट दुखत असेल, तुम्हाला एखाद्या पार्टला हील करायचंय, तर काय करायचंय, समजा गळा दुखतोय माझा, ओके, तर गळ्याच्या इथे कप शेप मध्ये हात घ्यायचे आहेत आणि तिथे जोपर्यंत तुमच्या तळहातांमधून व्हायब्रेशन सुरू होऊन ते संपत नाहीत तोपर्यंत ही एनर्जी इथं द्यायची आहे. आणि लक्षात ठेवायचं, टच नाही करायचं हात, थोडासा गॅप ठेवायचा जेणेकरून ती एनर्जी तिथे पास होते, तुम्हाला फील होईल. टच नाही करायचं हा. ओके. आता समजा तुमचे डोळे दुखत आहेत, तर डोळ्यांवरती ही एनर्जी यायची कप शेप मध्ये हात घेऊन. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे ही एनर्जी द्यायची. डोकं दुखत असेल काय करायचं, इथेही कप शेप मध्ये हात घ्यायचे आणि व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथं एनर्जी द्यायचंय. रेकीचं हिलिंग आपल्याला तिथं द्यायचंय. आता जस्ट आपण हिलिंग कसं द्यायचं ते बघतोय. उद्या आपण काय करणार आहे की विथ अफर्मेशन हिलिंग कसं द्यायचं, तिथे सूचना कशा द्यायच्या हिलिंग देताना ते आपण उद्या पाहणार आहोत. ओके. आणि काही जणांना काय होईल की व्हायब्रेशन सेन्सेशन जाणवतील किंवा नाही जाणवणार, पण ती एनर्जी त्याचं काम करत असते. आणि काही लोकांचं लगेच 2 मिनिटांमध्ये व्हायब्रेशन थांबतील. ओके. आणि काही लोकांना अगदी 5 किंवा 7 मिनिट पण त्यांचे दोन्ही हात व्हायब्रेट होत राहतील, कारण त्यांच्यामध्ये ती प्राणशक्ती आपण म्हणतो की दिव्य ऊर्जा ही जास्त असते, जास्त प्रवाहित होते, त्यामुळे त्यांना जास्त वेळ हिलिंग देण्याची गरज आहे. आपल्या बॉडीमध्ये आपण जेवढी ती घेतलेली आहे ब्रह्मांडाकडून, तेवढी ती एनर्जी आपल्याला पास करायची आहे. मग काही लोकांचं 2 मिनिटांमध्ये व्हायब्रेशन थांबतील, काही लोकांचे 5-7 मिनिट झाले तरी व्हायब्रेट होत राहतील. ओके, नो प्रॉब्लेम. आणि हिलिंग देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा आभार मानायचे की थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, किंवा मराठीमध्ये थँक्यू दिव्य रेकी शक्ती, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. वर्षा मॅम म्हणतात प्रोटेक्शन म्हणजे काय मॅम? मॅम तुम्ही नव्हतात का आता? काल पण आपण शिकवलं ना एनर्जी बॉल कसा क्रिएट करायचा, त्याचं प्रोटेक्शन आपल्याला कसं घ्यायचं. आणि ही जी आहे स्टेप प्रोटेक्शन घेण्याची ही खूप कंपल्सरी आहे. विदाऊट प्रोटेक्शन कोणालाही तुम्ही रेकी द्यायची नाहीये. आणि समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा स्वतःलाही सकाळी हिलिंग दिले आणि तुम्ही प्रोटेक्शन घ्यायचं विसरलात किंवा कॉर्ड कटिंग करायचं विसरलात, मग काय करायचं, दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्हाला आठवेल त्यावेळेस ते प्रोटेक्शन आपल्याला घेऊन ठेवायचं. ओके. एन के मॅम म्हणतात आता जॉईन झालं, नो प्रॉब्लेम मॅम, आणखी आपण पुढेही घेणार आहोत थोड्या वेळानंतर, तेव्हा बघून घ्या. ओके. आणि रेकॉर्डिंग पण बघा, पण आता अजून एक आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. आता इथून जे जॉईन झालेत त्यांनी इथून कंटिन्यू करायचंय. आता आपण बघणार आहोत की ऑरा म्हणजे काय. कोण सांगू शकते, कोणाला माहितीये ऑरा म्हणजे काय? ऑरा म्हणजे काय? आभा मंडळ. व्हेरी गुड आशिष सर. माधवी मॅडम म्हणतात आभा मंडळ. छान. आज आपण ऑरा कसा चेक करायचा ते पण बघणार आहोत. ओके. तर ऑरा म्हणजे काय, तर ऑरा म्हणजे आपली जी फिजिकल बॉडी आहे, आपलं जे हे शरीर आहे, त्याच्या बाहेरून जे प्रकाशाचं एक वलय असतं ते इनव्हिजिबल आहे, आपल्याला आता दिसत नाहीये ते. पण आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर जे एक वलय असतं त्याला मराठीमध्ये आभामंडळ म्हणतात, वलय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ऑरा असं म्हणतात. आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल सांगते, आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये असताना देवी देवतांचे फोटो फ्रेम असतात किंवा साधू संतांचे फोटो असतात. तुम्ही कधी नीट बघितलंय त्यांच्या जे डोक्याच्या बाहेरच्या बाजूला जे वर्तुळाकार असं व्हाईट किंवा गोल्डन कलरचं सर्कल असतं, तर त्याला काय म्हणायचं, त्यालाच ऑरा किंवा आभामंडळ किंवा वलय असं म्हणतात. ही इमेज बघा, दिसते सर्वांना? ओके. तर याच्यामध्ये हे व्यास ऋषी आहेत, गौतम बुद्ध आहेत, साईबाबा आहेत, तर यांच्यामध्ये या व्यास ऋषींच्या पाठीमागे, या फोटोच्या मागे, त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे जे प्रकाशाचं वलय दिसतंय त्याला त्यालाच हे ऑरा असं म्हणतो आपण. ओके. आभामंडळ किंवा वलय. त्याच्यानंतर गौतम बुद्ध, या पिक मध्ये पण बघा येलो कलरचं हे गोल्डन कलरचं काय आहे, आभामंडळ आहे त्यांचं, प्रकाशाचं वलय आहे त्यांचं. ओके. आभामंडळ, ऑरा. आभामंडळ किंवा ऑरा हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तो डिपेंड करतो त्यांच्या इमोशन्सवर, भावनांवरती, त्यांच्या मूडवरती, स्वभावावरती. ओके. मग आपण काय करतो, रोज आपण काय करतो, आपलं शरीर साफ करतो, हो की नाही? महागडे ब्रँडेड आपण साबण वापरतो, फेस वॉश असेल, बॉडी वॉश असेल, सगळे वापरतो. मग तरी पण कधी कोणी विचार केला तरी पण आपण आजारी पडतो बरं का? कशामुळे? का होतं माहितीये का? कारण आपण आपलं वीक ऑरा. व्हेरी गुड आशिष सर.
काय होतं की आपण आपला बॉडी, आपलं शरीर तर रोज स्वच्छ करतो, पण आपला ऑरा आपण कधी क्लीन करतो का? नाही. कारण आपल्याला ते माहितीच नाही की ऑरा पण क्लीन करण्याची गरज आहे. त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण लाईफवरती पडत असतो. येस, आपला ऑरा खराब होतो त्यामुळे. आणि काय होतं, की कधी आपल्याला कोणी सांगितलं नाहीये, आपल्याला त्याचं नॉलेज पण नाही, कोणी शिकवलं पण नाहीये. पण काय आहे, की शरीराबरोबरच तुमचा ऑरा वेळोवेळी, वेळच्या वेळी त्याला क्लीन करणं, चार्ज करणं, त्याचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आपण डीपमध्ये आता बघणारच आहोत, की त्याची कोणकोणते इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती होतात. ऑरा म्हणजे काय? आपल्या सभोवती एक प्रकाशाचं इनव्हिजिबल असं वलय असतं, त्यालाच ऑरा असं म्हणतात. आणि जर आपला ऑरा खराब झाला, तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंवरती त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. या जगामध्ये काय 2 प्रकारची एनर्जी असते, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. ठीक आहे? मग तशीच माणसं सुद्धा काय असतात, की 2 प्रकारची असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. कधी तुम्ही बघितलंय का? तुम्हाला असे अनुभव खूप वेळा आले असतील, की काही वेळा काय होतं, की काही माणसं आपल्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, एकदम मोटिव्हेट झाल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं, की त्या व्यक्तीची कंपनी मला जास्तीत जास्त हवी आहे. ओके. कोणी तुमच्या जवळचे लोकं असतील ते. आणि याच्या उलट काय होतं, की काही लोकांचं नाव ऐकलं किंवा त्या व्यक्ती समोर आल्या, तर आपल्याला त्रास होतो. आपल्याला असं वाटतं, "अरे, या व्यक्तीचं तोंड पण नाही मला नाही बघायचं" किंवा "अरे देवा, ही व्यक्ती आता कधी इकडून जाते" असं होतं. का बरं होतं? कोणी सांगेल? कोण सांगेल? का होतं असं? काही व्यक्तींची कंपनी आपल्याला हवी-हवीशी वाटते. पण त्या उलट काय होतं, काही व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर नकोशा होतात अगदी. निगेटिव्ह थॉट्स. खूपच छान. हे कशामुळे होतं माहितीये का? कारण त्या व्यक्तींची एनर्जी किंवा व्हायब्रेशन आणि आपले व्हायब्रेशन मॅच होत नाहीत. ते कुठेतरी काय होतात? क्लॅश होतात. ओके? हां, बरोबर आहे अगदी संगीता मॅडम. काय होतं, की त्यांचे व्हायब्रेशन आणि आपले व्हायब्रेशन मॅच होत नाहीत, ते क्लॅश होतात आणि त्यांची जी निगेटिव्ह एनर्जी असते, ती कुठेतरी आपल्यावर भारी पडते, हावी पडते. मग त्याच्यामुळं काय होतं, की त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये एंटर करते. त्यांची जी निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह मानसिकता, जी काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते काय करतात आपल्या ऑरा फील्डमध्ये किंवा आपल्या आभा मंडळामध्ये ते प्रवेश करतात आणि आपल्या ज्या चक्रामध्ये त्यांची निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते, तर आपल्याला त्या चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम होतो. तो शारीरिक आजार आपल्याला होतो. कळालं इथपर्यंत? ऑरा वीक असल्यामुळे हर्षदा मॅम, बरोबर. तर निगेटिव्ह लोकं समोरची असतील, तर त्यांची निगेटिव्हिटी आपल्यावर भारी पडते आणि ती निगेटिव्हिटी आपल्या शरीराच्या आपल्या ऑरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या ज्या चक्रामध्ये त्यांची निगेटिव्हिटी प्रवेश करते ना, त्या चक्राशी रिलेटेड आपल्याला एखादा शारीरिक आजार होतो. आणि म्हणूनच आपला ऑरा वेळच्या वेळी क्लिअर करणं, क्लीन करणं, त्याचं शुद्धीकरण करणं, ऑरा प्रोटेक्ट करणं हे खूप इम्पोर्टंट आहे. ओके. आणि फक्त एवढंच नाही, की हे इम्पॅक्ट नाहीयेत. तर काय होतं, की मानसिक, भावनिक, शारीरिक सगळ्या लेव्हलला अगदी बौद्धिक नाही, तर आध्यात्मिक लेव्हलला सुद्धा याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात. कसे? आध्यात्मिक लेव्हलला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण अशी व्यक्ती मग अध्यात्मापासून दूर-दूर जाऊ लागते. समाजापासून अशी व्यक्ती लांब-लांब राहू लागते. डिस्कनेक्ट होते सगळ्यांपासून. आणि काय होतं, की तुटते. संपर्क सगळ्यांशी तुटतो तिचा. तिची एनर्जी डाउन होते. ठीक आहे? तर हे सगळ्या वाईट गोष्टी घडतात. मग त्यामुळे आपल्याला डेली बेसिसवरती आपला ऑरा क्लीन करणं खूप गरजेचं असतं. मगाशी मी म्हटलं, की आपला ऑरा हा वेळोवेळी बदलत असतो. तो कसा बदलतो? तो कशावर डिपेंड असतो? आपल्या मूडवरती, स्वभावावरती. ठीक आहे? तुम्हाला एक इमेज दाखवते मी. काय आहे? हा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा ऑरा आहे. ठीक आहे? हा ऑरा कसा असतो? हा अगदी कलरफुल, छान ब्राईट वेगवेगळ्या कलरमध्ये हा ऑरा असतो. यांची एनर्जी कशी असते? खूप हाय लेव्हलची असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. पण तेच तुम्ही बघाल, की जी लोकं डाउन असतात, त्यांची एनर्जी डाउन असते, सतत निगेटिव्ह विचार करत असतात, निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट असतात, निगेटिव्ह एनर्जी असणाऱ्या व्यक्तींचा ऑरा कसा? हा वीक ऑरा असतो. मग वीक ऑरा कसा ओळखायचा? तर वीक ऑरा असतो हा डार्क ग्रे कलरचा असतो, ब्लॅक कलर आणि डार्क कलरचा हा ऑरा असतो. ठीक आहे? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑरा कसा ओळखायचा? तर जी लोकं पॉझिटिव्ह असतात, हाय व्हायब्रेशनला काम करत असतात, एनर्जी खूप स्ट्राँग असते त्यांची, तर अशा लोकांचा ऑरा काय असतो हा कलरफुल, वेगवेगळ्या कलरफुल ब्राईट शेडमध्ये असतो. आणि जी लोकं निगेटिव्ह असतात, सतत दुःखी, चिंता, ताणतणाव,
काळजी, डिप्रेशन, तर अशा लोकांची एनर्जी डाऊन झालेली असते, त्यांचा ऑरा वीक असतो आणि तो कुठल्या कलरमध्ये दिसतो? तो डार्क ग्रे, ब्लॅक आणि डार्क कलरमध्ये दिसतो. माधवी मॅडम म्हणतात कसं करायचं? हो मॅडम, स्टेप बाय स्टेप ते आजच आपण शिकणार आहोत आता लगेच नेक्स्ट. तर रेकीमुळे आणखी एक फायदा काय होतो, की रेकीमुळे तुम्हाला कुठलाही आजार होणार आहे तो 6 महिने आधीच तुम्हाला ओळखता येतो, की आपल्याला कुठला आजार होणार आहे. त्याचे सिम्पटम्स दिसतात, ती जाणीव होते आणि ओळखता येतं. मग त्यामुळे काय होतं, की तुम्हाला वेळच्या वेळी ती ट्रीटमेंट घेता येते आणि त्याच्यावरती उपाय किंवा आपण म्हणतो की सोल्युशन काढता येतं, इलाज घेता येतो. तर एक उदाहरण सांगते, की आपण मंदिरात गेल्यानंतर काय करतो, तर घंटा वाजवतो. कोण सांगेल आपण घंटा का वाजवतो? काय होतं घंटा वाजवल्याने? काय होतं? डॉक्टर मुलाणी सांगतात व्हायब्रेशन होतात. घंटा वाजवल्यावर काय होतं, की साऊंड एक क्रिएट होतो, व्हायब्रेशन त्यामुळे लहरी नेगेटिव्ह क्रिएट होतात. एनर्जी दूर होते ओके. असं म्हणतात. संगीता मॅडम. त्यामुळे बोलतात की नेगेटिव्ह एनर्जी दूर जाते, म्हणून घंटेचा आवाज जो असतो तो प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये केला जातो, किंवा आपण पण संध्याकाळची जी प्रार्थना किंवा सकाळची करतो त्यात आपण पहिले घंटा वाजवतो. येस, कारण साऊंड क्रिएट होतो, लहरी क्रिएट होतात, त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आपला ऑरा क्लीन होतो. आपल्या घराचा, जिथे आपण राहतोय, आजूबाजूचा परिसर, तिथला ऑरा क्लीन होतो. आणि त्याच्यामुळे हा एक साऊंड हिलिंगचाच प्रकार आहे. ओके, साऊंड हिलिंगचं पण आपल्या डिटेलमध्ये वर्कशॉप नंतर असतील, तेही अटेंड करा. प्रसन्न वाटते, मन प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, आपल्याला आपली एनर्जी एकदम हाय लेवलला जाते. म्हणजे आता लेडीज लोक हे रेग्युलरली घरामध्ये करतात. ओके, तुम्ही एक प्रकारे ऑरा क्लीन करत असता. कुठली पद्धत माहितीये? आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना, किंवा आजी आजोबा वगैरे असतात, मग ते आपण आजारी पडल्यानंतर, घरात कोणीही, लहान मुलं असू देत, आजी आजोबा किंवा घरातली कुठलीही व्यक्ती असू देत, आजारी पडल्यानंतर काय करतो आपण? हे महिला वर्गाला माहितीये. आपण काय करतो? पहिला नजर काढतो. कशाने काढतो? तर मीठ, मोहरी, मिरच्या यांनी नजर काढतो. आणि काय होतं, की मीठ आणि मोहरी यांनी काय होतं, की निगेटिव्हिटी शोषून घेतात, ते निगेटिव्हिटी रिमूव्ह करून टाकतात आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ओके, आपला ऑरा जो डाऊन झालेला असतो तो व्हायब्रेशन आपले हाय होतात और निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. मग इनडायरेक्टली तुम्ही काय करत असता? तर कळत नकळत का होईना, इनडायरेक्टली तुम्ही लहान मुलांचा त्या ऑरा क्लीन करत असता. तो ऑरा क्लीन करण्याची पद्धत झाली एक. ठीक आहे. आणि जोपर्यंत आपल्यामधली निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्हिटी आहे किंवा डाऊन झालेला ऑरा आहे तो क्लीन झाला, की काय होतं, की आपल्या आयुष्यात आपोआपच चांगल्या गोष्टी येतात. परवा मी म्हटलं ना, एका अडगळीचं उदाहरण दिलेलं, रूम मध्ये खचाखच भरलेली आहे, ती गेली तरच चांगल्या गोष्टी येणार आहेत, तरच नवीन गोष्टी तुम्ही रूम मध्ये ऍड करू शकताय. मग तसंच आहे, निगेटिव्ह एनर्जी गेली किंवा ऑरा तुम्ही चेंज केला, शिफ्ट केला, स्विच केला, तर काय होतंय, चांगल्या गोष्टी आपोआपच तुम्ही अट्रॅक्ट कराल. मग तुम्ही जी कामं कराल, ज्या कामामध्ये तुम्ही हात घालाल, त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणं नक्की आहे. आणि आपला ऑरा आहे तो आपण डेली क्लीन करायचा, ऍटलीस्ट 10 मिनिट रोज त्याच्यासाठी द्यायचेच आहेत. आणि ऑरा क्लिनिंगच्या 8 टेक्निक आहेत, त्या मी लास्टला सेशन संपताना सांगणारच आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी काय करायचंय? सेकंड, नोटबुक आणि पेन आहे ना तुमच्याकडे? नोटबुकच्या तुमच्या किंवा पेजच्या मध्यभागी एक जाडसर असा डॉट काढायचा, मोठासा. नोटबुकच्या मध्यभागी जाडसर असा डॉट काढायचा लगेच. आता मी सांगते काय करायचंय. आता काय करायचंय, 1-2 मिनिट कॉन्सन्ट्रेट करायचंय, फोकस करायचं त्या डॉटकडे. त्याची जी आउटर लाईन आहे, बाहेरचं सर्कल आहे, त्याच्याकडे फोकस करायचंय आणि 1-2 मिनिट निरीक्षण करायचंय त्याचं. निरीक्षण करायचंय, तुम्हाला काय काय दिसतंय, काय काय जाणवतंय, आणि प्रत्येकाला बोलायला सांगणार आहे मी. तुमचा ऑरा क्लीन केल्यामुळे आणखी एक गोष्ट होते, काय माहितीये? की जर तुम्ही डेली बेसिसवरती रोज 10 मिनिट काढून तुमचा ऑरा क्लीन केलात ना, तर जरी एखादी निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये आली तरीही तुमचा ऑरा डाऊन होत नाही, तुम्हाला कोणताच त्रास होत नाही. हे खूप महत्वाचं आहे. लक्षपूर्वक त्या डॉटकडे बघायचंय, त्याची बाहेरची जी आउटर लाईन आहे, बाहेरचं सर्कल आहे, त्याच्याकडे बघायचंय आणि काय दिसतंय त्याचं निरीक्षण करायचं. व्हाईट कलर. अच्छा, व्हेरी गुड. डॉटच्या भोवती व्हाईट कलर दिसतोय. अच्छा मॅम, व्हाईट कलरची लाईन दिसते डॉटच्या भोवती. सर्कलच्या आउटर लाईनच्या बाहेर ना? हो मॅम, येस, कोण आहे? सर्कलच्या भोवती ना आकाशी रंगाचं थोडं ना वर्तुळ असं फिरताना दिसलं. पहिले ओ. जाणवलं नव्हतं, पण नंतर जेव्हा कॉन्सन्ट्रेट केलं ना तर प्रॉपरली असं ना फिरताना दिसलं.
ओके थोडं ओके. लाईट स्काय कलरचा होता. काय आहे माहितीये तुम्हाला सगळ्यांना? हा आहे त्या डॉटचा ऑरा, किंवा आपण मराठीमध्ये म्हणू शकतो त्या डॉटचं वलय आहे, त्याचं आभामंडळ आहे. सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना आभा असतो, ऑरा असतो. ठीक आहे. आपण आता बघतो की झाडं, पानं, फुलं, फळं सगळ्या सजीव आणि निर्जीव वस्तूंना आभामंडळ असतं, ऑरा असतो. अगदी लिटरली तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांची खेळणी पण घेऊन बघा. हेच प्रॅक्टिकल आहे ना तुम्ही आज, आणि आता सेशन आपले 4-5 दिवस सेशन आहे, तर याची प्रॅक्टिस रोज घरी करायची आहे. जे काही तुमचे प्लांट्स असतील गॅलरीमध्ये, फुलं असतील, घरामध्ये ज्या वस्तू असतील, टॉईज, खेळणी असतील लहान मुलांची, तर त्याच्यावर प्रॅक्टिकल करायचे, कॉन्सन्ट्रेट देऊन 1-2 मिनिट बघायचे, फोकस करायचंय, त्याचा ऑरा चेक करायचा आहे. तुमचं टास्क आहे आजचं. आता आणखी एक आपण बघणार आहोत, एक प्रयोग आणखी बघणार आहोत, की आपला तळहात आहे तो असा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे. ओके. आणि तुमच्या जर बॅकग्राऊंडला व्हाईट कलरची भिंत असेल, सफेद कलरची भिंत असेल, तर त्याच्या समोर असा हात धरायचा आहे. नसेल तर तुम्ही व्हाईट कलरचं पेज असेल तुमच्याकडे, तर त्याच्यावरती असा हात धरू शकता. आणि याच्याकडे आता कॉन्सन्ट्रेट करायचं. याच्या टिप्स आहेत ना, आउटर लाईन जी आहे, गॅप ठेवायचं मध्ये बोटांमध्ये, आणि याची जी आउटर लाईन आहे ना, बाहेरची बाजू, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. याच्या ज्या टिप्स आहेत बोटांच्या त्याच्यावर फोकस करायचंय. 1-2 मिनिट सगळ्यांनी निरीक्षण करायचं. आता लगेचच व्हिडिओ ऑफ आहेत. ट्रॅव्हलिंग मध्ये असेल किंवा काही डिस्टर्बन्स असेल, लहान मुलं असेल तर ठीक आहे, पण मोस्टली प्रयत्न करा व्हिडिओ ऑन राहील, त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी सांगायचंय. हा व्हाईट कलरच दिसतोय. व्हाईट कलर दिसतोय. आणखी कोण आहे? व्हाईट, ऑरेंज कलर. ओके. प्रत्येकाला वेगवेगळे कलर दिसतील. प्रत्येकाला वेगवेगळे कलर दिसतील. हा फास्ट करायचे. पांढरा रंग दिसतोय 3D सारखं. ओके. पद्मश्री घारे. आणखी वर्षा मॅम म्हणतात व्हाईट कलर दिसतोय, पांढरा. व्हाईट एनर्जेटिक. पर्पल कलर म्हणतात सुरेखा पवार. छान. पांढरा रंग आणि निळा रंग दिसतोय. ओके. देशमुख सर म्हणतात पांढरा कलर दिसतोय. ओके. व्हेरी गुड. छान. तर हा काय आहे? आपल्या हाताचा ऑरा आहे. आणि एक मगाशी सांगायचं राहिलं की काय होतं, आपला ऑरा हा, माझा ऑरा वेगळा, इथं बसलेला प्रत्येक जणाचा ऑरा हा वेगवेगळ्या कलरचा आहे. आणि काय होतं, आपला ऑरा सतत एकसारखा राहत नाही दिवसभर. सकाळी माझा ऑरा वेगळा असेल, संध्याकाळी माझा ऑरा वेगळा असेल. आता आपण कसं ओळखायचं की ऑरा आपला डाऊन आहे की स्ट्रॉंग आहे? आपल्या स्वभावावरून सुद्धा कळतं. मग अशी मी बोलले ना, वीक ऑरा कसा ओळखायचा आणि स्ट्रॉंग ऑरा कसा ओळखायचा ते. तर ज्या लोकांच्या संगतीत गेल्यानंतर, त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, त्यांची कंपनी आवडते, त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं, आणि खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आपल्याला. असं वाटतं ती व्यक्ती सतत आपल्यासोबत असावी. तर त्या व्यक्तींचा ऑरा कसा असतो? हा खूप स्ट्रॉंग ऑरा असतो. ते हाय व्हायब्रेशनला काम करत असतात. आता वीक ऑरा किंवा डाऊन झालेला ऑरा कसा ओळखायचा? तर याच्या उलट काय असतं की जी लोक सतत, लक्षात ठेवा, ओके, जी लोक सतत चिंता, काळजी, टेन्शन, डिप्रेशन याच्यामध्ये असतात, त्याच्यानंतर ज्या लोकांना सतत ना तक्रारी करण्याची सवय असते ना, सतत वारंवार रडगाणं गात असतात सगळ्यांजवळ, माझ्या बाबतीत असं झालं तसं झालं, म्हणजे कधीच चांगली गोष्ट त्यांच्या तोंडातून बाहेरच पडत नाही. आणि युनिव्हर्समध्ये कायम ते निगेटिव्ह विचार, नकारात्मक भावना, ऊर्जा सोडत असतात. तर अशा लोकांचा ऑरा हा खूप वीक असतो. मग लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह लोकांपासून नेहमी 4 हात आपण काय करायचंय? लांब राहायचंय. कारण त्याच्यामुळे काय होणार? तुमचा ऑरा सुद्धा अफेक्ट होतोय त्यांनी. कारण त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते, आणि तुमच्या ज्या चक्रामध्ये त्यांची निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते त्या चक्राशी रिलेटेड शारीरिक आजार आपल्याला होतो. ओके. समजलं इथपर्यंत? समजलं इथपर्यंत सर्वांना? आता आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं की महिला वर्ग, आपल्याला काय असते, गॉसिपिंग करण्याची फार सवय असते महिलांना. आपण काय करतो, दिवसभर जे घडलंय ना आपल्या बरोबर, सगळा डेटा आपण ट्रान्सफर करत असतो फोनवरून, हो की नाही? बहिणीला, मैत्रिणीला, आईला, किंवा जे कोण जवळचे व्यक्ती असतील त्यांना. तर ही खूप मोठी चूक आहे. अजिबात असं करायचं नाहीये. तुम्ही चर्चा करा, गॉसिपिंग करा, पण चांगल्या गोष्टीवर, चांगल्या विषयावर चर्चा असेल, पॉझिटिव्ह विषयावर, तर नक्कीच करा. पण समजा तुमच्या चर्चा करण्याचे विषय निगेटिव्ह असतील, तिथेच थांबायचं आहे. तिथे एनर्जी आपली लगेच स्विच करायची आहे. का माहितीये का? कारण फक्त असं वाटत, असं नका समजून घेऊ की फक्त समोर व्यक्ती आलीये तरच त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे, ते असं नाहीये. ओके. तर नुसत्या फोनवर बोलण्याने सुद्धा समोरच्याची निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असते. आपला ऑरा इकडे झटकन उतरतो.
जस्ट तुम्ही फोनवर जरी निगेटिव्ह चर्चा केलात ना, इकडे तुमचा ऑरा झटकन डाऊन होतो, त्याचा त्रास होतो आपल्याला. त्यामुळे ही गोष्ट टाळायची आहे. कोणाच्या घरात आणखी एक मेंबर आहे का? आता आपण बघणार आहोत की ऑरा कसा क्लीन करायचा आपला स्वतःचा. मगाशी कोणतरी काही जण लेट झालेत ना जॉईन, तर आता बघून घ्या की रेकीला कॉल कसा करायचा आहे. ओके, पण स्वतःचा ऑरा कसा शुद्ध करायचा आहे, तर पहिले डोळे बंद करायचे, नमस्कारच्या पोझिशन मध्ये हात करायचे, सर्वांनी करायचे. आणि सोबत कोण एक व्यक्ती आहे का तुमच्या घरामध्ये, कोणी मेंबर किंवा लहान मुलं असतील तर घ्या त्यांना व्हिडिओमध्ये. आणि काय करायचंय, आपण सगळ्यांना डेमो दाखवणार आहोत. ओके, आणि काय करायचं, एक बाउल घ्यायचंय, त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी ओतायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा खडे मीठ, जे जाडं मीठ असतं ना, मोठं मीठ, खडा मीठ, ते 1 चमचा घालायचं ते पाण्यामध्ये. पटकन घेऊन या. कोण करताय? हॅलो मॅडम, माझी मुलगी आली. कोण आहे ते? प्राजक्ता. हा, मॅडम तुमचं नाव काय? प्राजक्ता कुलकर्णी. प्राजक्ता मॅम. ओके, व्हेरी गुड. काय करायचं आता प्राजक्ता मॅम, की एक बाउल घ्या तुमच्या बरोबर सोबत, त्या बाउलमध्ये पाणी ओतायचं. ओके, बाकीच्यांनी म्यूट करायचंय, एकच. नाही तर मग सगळ्यांना डिस्टर्बन्स होतो ना, सगळ्यांना समजणार नाही व्यवस्थित प्रोसिजर. सर्वांनी म्यूट करायचंय. येस, त्याच्यामध्ये खडा मीठ टाकायचंय 1-2 चमचे. ओके, एकच. आणि सोबत पण एका बाउलमध्ये खडा मीठ घ्यायचंय, बाउल भरून घ्यायचंय. ओके, आणि हे सेशन संपल्यानंतर करायचंय. स्वतःचा ऑरा आपण क्लीन करणार आहोत सगळे, आजचा टास्क आहे. पाण्यात घालायचं आणि थोडंसं पाण्यामध्ये ना 1-2 चमचा खडा मीठ पाण्यात टाकायचे आणि एका बाउलमध्ये साईडला काढून घ्या खडा मीठ. 2 बाउल घ्यायचे, एक पाण्याचा, त्याच्यामध्ये ऍड करायचे खडा मीठ 2 चमचे, आणि दुसऱ्या सेपरेट बाउलमध्ये जस्ट खडा मीठ घ्यायचे. येस, नाव काय तिचं? शुभ्रा. शुभ्रा. ओके, तर आता काय करायचं मॅडम, तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तिला तुम्ही हिलिंग देताय ना, तिचा ऑरा क्लीन करताय. आधी काय करायचंय, आपण स्वतः रेकीला कॉल करायचंय. सगळ्यांनी आता रेकीला कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे. आता मॅडम तुम्ही म्हणायचं मी शुभ्राची आभारी आहे, तिचेही आभार मानायचे. तिचा ऑरा क्लीन करताय ना, येस, मी स्वतःची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी युनिव्हर्सची आणि शुभ्राचीही आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे, मी माझ्या माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी युनिव्हर्सची आभारी आहे, मी माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. ओके, आता काय करायचंय, आता रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा म्हणायचंय. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता याच्यानंतर कल्पना करायची की ब्रह्मांडातून एक व्हाईट एनर्जी, पांढरा शुभ्र सफेद प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सगळ्यांनी करायचंय हे, संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सगळ्या चक्रांमधून पास होत ही व्हाईट एनर्जी तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचली आहे. मूलाधार चक्रापासून पुन्हा वरती तुमच्या हार्ट चक्रापर्यंत आलेली आहे. हार्ट चक्रातून ही व्हाईट एनर्जी तुमच्या दोन्ही शोल्डर मध्ये आलेली आहे. शोल्डर मधून ती तुमच्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे, आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे. काय म्हणायचंय की दिव्य रेकी ऊर्जा माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता एनर्जी बॉल क्रिएट करा मॅम. आता स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचंय, प्रोटेक्शन शिल्ड म्हणायचं याला. ओके, आणि अजिबात मिस करायची नाहीये ही स्टेप. प्रोटेक्शन शिल्ड घेणं कंपल्सरी आहे. प्रोटेक्शन कसं घ्यायचं मॅडम? हेच ना, आपण एनर्जीचा बॉल क्रिएट केलाय ना, आता मग तुमच्या डोक्यावरून पूर्ण बॉडीवरती सोडायचा आहे. आणि कल्पना करा की एका व्हाईट कलरच्या सर्कलमध्ये तुम्ही आहात, ते झालं तुमचं प्रोटेक्शन शिल्ड. ओके, गॉट इट. चलो, करायचं मॅडम, दोन्ही हातांमध्ये, दोन्ही हाताच्या मुठींमध्ये मीठ घ्यायचंय. थोडं थोडं मीठ घ्या, 1-1 चमचा घेतलं तरी चालेल. आता काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या, सगळ्यांनी बघायचं त्यांच्याकडे. आता आपण नजर कशी काढतो लहान मुलांची, तर तिच्या समोर उभं राहा, समोरासमोर उभे राहा एकमेकांच्या. ओके, आता लगेच करू नका, मी सांगते फक्त, ते ऐकून घ्या आणि मग फॉलो करा. दोन्ही हातांची मूठ घेतली. आता डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा आपल्याला ते खालपर्यंत आणायचंय, आणि अफर्मेशन कुठले द्यायचंय, लक्षपूर्वक ऐकायचं. तर काय म्हणायचंय की शुभ्राच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये किंवा आभा मंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा आहे, ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये आलेली आहे. आणि त्याच्यानंतर
काय करायचंय, तो जो मिठाचा बाऊल आहे ना पाण्याचा, त्याच्यात ते फेकायचं आणि फेकताना काय म्हणायचंय की शुभ्राच्या फ्रंट साईडच्या किंवा आभा मंडळ पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये जी काही मंडळ नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये आलेली आहे आलेली आणि आहे. या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आता आणखी 2 वेळा करायचे पुढून. आपल्याला काय करायचंय, पुढून 3 वेळा, डाव्या साईडनी 3 वेळा, तिच्या उजव्या साईडनी 3 वेळा आणि पाठीमागून 3 वेळा करायचंय. शुभ्राच्या आभा मंडळाच्या साईडच्या. शुभ्राच्या फ्रंट साईडच्या आभा मंडळातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमधील मिठात आलेली आहे आणि ती मी बाउलमध्ये टाकून देते. किंवा ही कायमस्वरूपी मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. शुभ्राच्या फ्रंट साईडच्या आभा मंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. ठीक आहे. आता तिला इकडे फिरवा, तिच्या डाव्या साईडनी 3 वेळा करायचंय आणि उजव्या साईडनी 3 वेळा. मागे नाही बेटा. येस. डावी थोडी इकडे हा. दिसेल. ओके. शुभ्राच्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये किंवा ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी 2 वेळा करायचंय. शुभ्राच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी 1 वेळा. माझ्या दोन्ही हाताच्या मुठीत आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. येस, व्हेरी गुड. शुभ्राच्या राईट साईडच्या आभा मंडळामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हाताच्या दोन्ही मुठीत आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. छान. शुभ्राच्या डाव्या बाजूच्या आभा मंडळातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आली आहे ती माझ्या हाताच्या दोन्ही मुठीत आलेली आहे आणि ती मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. पाठीमागून. शुभ्राच्या राईट साईडच्या आभा मंडळातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आली आहे ती माझ्या हाताच्या मुठीत येऊन बाउलमध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. छान. आता पाठीमागून डोक्यापासून पायापर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित बघायचंय, लक्षात ठेवायचंय. शुभ्राच्या पाठीमागच्या आभा मंडळातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आली आहे ती माझ्या हाताच्या 2 मुठीत येऊन मिठाच्या बाउलमध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. शुभ्राच्या पाठीमागच्या आभा मंडळातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती माझ्या हाताच्या 2 मुठीत येऊन बाउलमध्ये नष्ट झालेली आहे. शुभ्राच्या पाठीमागच्या आभा मंडळातून जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती माझ्या हाताच्या 2 मुठीत येऊन मिठाच्या बाउलमध्ये नष्ट झालेली आहे. व्हेरी गुड. छान. आता काय करायचंय, तिचा ऑरा आता क्लीन केलेला आहे तुम्ही. आता हे मिठाचं पाणी असेल ना, आपण टॉयलेटमध्ये फेकून द्यायचंय. ठीक आहे. समजली प्रोसिजर? ओके. रेकॉर्डिंग्स पण अपलोड केले जातील रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी. ते पुन्हा एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आता नोट केले असेल तर व्हेरी गुड. आता काय करायचंय, आता एक प्रश्न असेल सगळ्यांना. आता मी सांगते की हा असा ऑरा आपण प्रत्येकाने स्वतःचा ऑरा क्लीन करायचा आहे सेशन संपल्यानंतर. आजचं टास्क आहे हे आणि ग्रुपमध्ये लगेच टाकायचं, मॅडम ऑरा क्लीन केलाय म्हणून. ठीक आहे. आता एक महत्वाचा प्रश्न कोणी विचारलाच नाहीये. काय करायचंय, आपण आपला ऑरा पुढून क्लीन करू शकतो, स्वतः लेफ्ट साईडनी राईट साईडनी क्लीन करू शकतो. पाठीमागून कसं करणार आहेत, आपला हात पोचतोय नाही. मग आता काय करायचंय माहितीये, नाही जमणार स्वतःच. काय करायचं, आपण रेकीमध्ये आणखी एक गोष्ट आहे की आपण कुठलीही गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी सिटी, एखादं गाव असेल, एखादं वाहन असेल, एखादं पाळीव प्राण्याला तुम्ही देताय आणि ते समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही देताय आणि ती दूरच्या देशात आहे, लॉंग डिस्टन्सवर आहे, तुम्ही डिस्टन्स हिलिंग करताय, तर त्यामध्ये काय करायचंय की हातामध्ये, रेकीमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट हातामध्ये घोषित करू शकताय. ती घोषित करायची आहे हातामध्ये. ती गोष्ट तिथे येते, ती कल्पना करायची आहे. ठीक आहे. मग आता आपला हात तर पाठीमागे पोहोचत नाहीये स्वतःचा ऑरा क्लीन करताना. मग काय करायचंय की आपण हात रब करा, कप शेप मध्ये करायचंय. ओके. आणि म्हणायचंय की मी माझी बॅक साईडची बॉडी ही फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. 3 वेळा म्हणायचंय.
मी माझी बॅक साईडची बॉडी बॉडी फ्रंट साइड म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. मनामध्ये म्हणायचं सगळ्यांनी. ठीक आहे. ओके. एकदा तुम्ही एखादी गोष्ट हातामध्ये घोषित केली ना, ती गोष्ट तिथे येते. कल्पना करायची तिथं आहे आणि मग त्याला हिलिंग द्यायचंय किंवा जे काही अफर्मेशन असेल, टेलिपॅथी असेल, तुम्ही देऊ शकता. ओके. आता काय करायचंय? आता म्हणायचंय की माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये आली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ती सोडून द्यायची पाण्यामध्ये. माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हाताच्या मुठींमध्ये आली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. अगेन माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये आली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. समजलं इथपर्यंत? आणि ते पाणी नंतर टॉयलेटमध्ये फेकून द्यायचंय. ओके. घरामध्ये तसंच नाही ठेवायचंय. हे झालं आपलं प्रोटेक्शन शील्ड. रेकीला कॉल करून झालं, प्रोटेक्शन शील्ड झालं. विथ अफर्मेशन आपण निगेटिव्हिटी मिठाच्या पाण्याने आपला ऑरा क्लीन केला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे तर कॉर्ड कटिंग. याच्यानंतर काय करायचंय? आभार मानायचे. तुमचा ऑरा क्लीन करून झाला. मग पुन्हा एकदा प्राजक्ता मॅम आभार मानायचे की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता गुरुजनांची आभारी आहे, एंजल वगैरे केलं असेल तर मी एंजलची आभारी आहे आणि मी माझ्या मुलीची शुभ्राची आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. सुरुवातीलाही आभार मानायचे आणि हिलिंग देऊन झाल्यानंतर ऑरा क्लीन केल्यावर सुद्धा आभार मानायचे. आता लास्ट स्टेप आहे कॉर्ड कटिंगची. खूप इम्पॉर्टंट आहे. जसं प्रोटेक्शन शील्ड घेणं महत्वाचं आहे ना, गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसंच कॉर्ड कटिंग करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण एनर्जी कनेक्ट झालेली असते ना आपली त्या व्यक्तीशी. ओके. मग त्यामुळे कॉर्ड कटिंग करायचंय. हा सांगते आरती मॅम एंजल म्हणजे काय. ओके. तर काय कॉर्ड कटिंग कसं करायचंय तर असे क्रॉसमध्ये हात घ्यायचे सर्वांनी. ओके. आता हे आतून बाहेर घ्यायचे 3 वेळा. आतून. येस, व्हेरी गुड. आणि काय म्हणायचंय की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि बाधांपासून मुक्त आहे. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधा आणि शक्तींपासून मुक्त झाले आहे. फक्त 3 वेळा करायचंय मॅम सगळ्यांनी. 1, 2 आणि 3. ठीक आहे. त्याच्यानंतर नाभीजवळ जाऊन असे हात करायचे क्रॉस. आपण चॉपिंग करतो ना तसं आपल्या नाभीजवळ जाऊन कट 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 3 वेळा बोलायचे. किंवा तुम्ही डिलीट 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 किंवा डिस्कनेक्ट 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 सुद्धा म्हणू शकताय. जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते बोला. कॉर्ड कटिंग केलं सर्वांनी? हे का महत्वाचं आहे आता सांगते. ठीक आहे. आपला जन्म कुठून होतो? आपली उत्पत्ती कुठून होते? नाभीपासून. आणि नाभी हे काय माहितीये का? एनर्जीचं सेंटर आहे आपल्या. म्हणजे आपल्या घराला कसा एंट्रन्स असतो की नाही, की कोणी सगळे आपल्या घरात कुठून एंटर करतात? आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून. मग तसंच नाभी हे काय आपलं सेंटर आहे एनर्जीचं. मग तिथून सगळ्या सकारात्मक नकारात्मक ज्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या काही एनर्जी आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये कुठून एंटर करतात? त्या आपल्या नाभीतून प्रवेश करतात. आणि त्यामुळे हिलिंग देऊन झाल्यानंतर प्रोटेक्शन किंवा ऑरा क्लीन केल्यानंतर काय करायचंय? तिथं कॉर्ड कटिंग करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल हे सांगितलं मी 3 वेळा क्रॉस हात करून मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शक्ती आणि बाधांपासून मुक्त आहे 3 वेळा म्हणायचंय. त्याच्यानंतर 3 वेळा कट 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 करायचंय नाभीजवळ. मग काय होतं की समोरच्या व्यक्तीची आणि तुमची एनर्जी तिथे कट होते. त्याची निगेटिव्ह एनर्जी असेल. आता तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला हिलिंग देताय. ओके. कोणाला डिस्टन्स हिलिंग देत असाल त्याची एनर्जी कशी असेल. नोन अननोन लोक असतात, तुम्हाला माहित नाहीये समोर कोण आहे. मग त्यामुळे आणि स्वतःलाही तुम्ही हिलिंग दिलं किंवा स्वतःलाही ऑरा तुमचा तुम्ही ऑराला क्लीन केलं स्वतःच्या, तरी सुद्धा कॉर्ड कटिंग करायचं आहे. फक्त इतरांचं नाही. तुम्ही स्वतःलाही रेकीचं हिलिंग दिलं किंवा प्रोटेक्शन दिलं किंवा ऑरा स्वतःचा क्लीन केल्यानंतर कॉर्ड कटिंग करायचं. ही महत्वाची स्टेप आहे, विसरायचं नाहीये. समजा असं होऊ शकतं की तुम्ही सकाळी एखाद्याला किंवा स्वतःलाच हिलिंग दिली आणि विसरून गेलात दिवसभर कामाच्या गोंधळामध्ये. काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हा आठवेल ना त्या क्षणाला लगेच कॉर्ड कटिंग करायचंय. ठीक आहे. समजलं सर्वांना इथपर्यंत? त्याच्यानंतर आता आपल्या घराला कसं प्रोटेक्शन द्यायचं? ओके. घराचा ऑरा कसा क्लीन करायचा? तर एक आहे की जेव्हा आपण फरशी पुसतो ना घरामध्ये, तुम्ही फरशी पुसता त्यावेळेस काय करायचं? ते फरशीचं जे बकेट आहे पाण्याने भरलेलं फरशी पुसण्याचं, तर त्या बकेटमध्ये मीठ टाकायचंय. खडा मीठ टाकायचंय थोडंसं मुठभर आणि त्याला पुन्हा अफर्मेशन द्यायचे. काय सूचना द्यायच्यात त्या पाण्याला?
की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यानंतर माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी असेल ती सगळी कायमस्वरूपी या पाण्यामध्ये नष्ट झालेली आहे. नोट करून पण घेऊ शकता. काय अफर्मेशन द्यायचंय? पहिले त्याच्यामध्ये खडामीठ टाकायचंय फरशी स्वच्छ करण्याच्या बकेटमध्ये आणि म्हणायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी कायमस्वरूपी या पाण्यात नष्ट झालेली आहे. 3 वेळा म्हणायचे, अफर्मेशन द्यायचे त्याला. आणि हे आठवड्यातून किती वेळा करायचंय? 1 ते 2 वेळा आठवड्यातून करून बघा. उद्यापासूनच स्टार्ट करा आणि तुम्ही मॅजिकल रिझल्ट याचे बघाल. एवढी पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते ना. आपण जसं आपला ऑरा क्लीन करतो तसंच घराचाही ऑरा क्लीन करायला हवा ना. आपण राहतो रोज तिथे. घराचे व्हायब्रेशन जे असतात तेही आपल्याला लागत असतात. घराचाही ऑरा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आठवड्यातून 2 वेळा हे करायचंय. हे आधी करायचं का घर पुसून झाल्यानंतर? नाही, पुसून झाल्यानंतर कसं करणार मॅम? आधी करायचंय. आधी जेव्हा म्हणजे तुम्ही झालेले आहे असंच इमॅजिन येस करायचं. येस झालेलं आहे अशी कल्पना करून ऑलरेडी त्याला आपण ऑर्डर देतोय. ठीक आहे, हा. की याच्यामुळे हे झालंय ऑलरेडी. आपण व्हिज्युअलाइज कसं करतो मॅनिफेस्ट, की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही आधी ते बोलता होऊन गेलेले आहे. हा. येस ऑलरेडी झालंय असं म्हणायचं. आपण तिचा आता शुभ्राचा ऑरा कसा क्लीन केला, की हो. ती निगेटिव्हिटी आलेली आहे हातामध्ये आणि नष्ट झालेली आहे. ओके, हो. तुमचा एखादा बॉडी पार्ट दुखत आहे, समजा डोकं दुखतंय, शोल्डर दुखतोय, मनगट दुखतोय, तर त्यावेळेला काय करायचंय? रेकीला कॉल करायचंय, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय, आभार मानायचे आणि ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे आणि नंतर हातातून व्हायब्रेशन, प्रोटेक्शन शील्ड पण घ्यायचंय आणि नंतर हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत, समजा माझं मनगट दुखतंय तर इथे थोडासा स्पेस ठेवायचा आहे, थोडा गॅप द्यायचा आहे आणि व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत ऍटलिस्ट 3 ते 5 मिनिटं तिथं हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे. समजा तुमचं डोकं दुखत असेल, चक्कर येत असेल, बीपी शूट झाला असेल, आणखी काही कुठे बॉडी पेन होत असेल तर लगेच आपला मिठाने ऑरा सुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की ऑरा इम्प्रुव्हिंगच्या टेक्निक कोणकोणत्या आहेत. म्हणजे आपला ऑरा आपण कसा आणि एनर्जी कशी वाढवू शकतो, ऑरा कसा आणि स्ट्रॉंग करू शकतो. ठीक आहे, तर फर्स्ट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. तुमची संगत बघायची. आपली संगत कशी आहे? आपल्या आजूबाजूला नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारी लोक हवी आहेत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारी लोक हवी आहेत. मी आधी सांगितलं सेशनच्या स्टार्टिंगला की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचंय. का? तर त्यांची निगेटिव्हिटी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये एंटर करते, आपल्या चक्रांमध्ये जाते आणि मग आपल्याला त्याच्याशी रिलेटेड आजार होतात. ओके, त्या व्हाइब्स आपल्याला येतात ना, निगेटिव्ह व्हाइब्स आपण म्हणतो ना. अरे याच्या, समजा कोणाबरोबर तुम्ही गेलाय, टाइम स्पेंड केला एखादा तास आणि ती व्यक्ती जर निगेटिव्ह असेल, काय होतंय? तुमचा पूर्ण दिवस खराब जातो. कारण त्याच्या निगेटिव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट केलेल्या असतात, त्याचे व्हायब्रेशन आपल्याकडे आलेले असतात. ओके, ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर ऑरा इम्प्रुव्हिंगची पुढची टेक्निक आहे की ग्राउंडिंग. आता ग्राउंडिंग म्हणजे काय? तर अणवाणी पायांनी रोज सकाळी ऍटलिस्ट, तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असेल बरेच लोक, तर काय करायचंय की अणवाणी पायांनी जमिनीवरती चालायचंय किंवा गार्डन मध्ये गवतावरती चालायचंय. रोज ऍटलिस्ट 10 मिनिट तरी हे करा. तुमचा ऑरा क्लीन होतो, यांनी निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. गवतावरती किंवा जमिनीवरती चालायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर मातीमध्ये हात घालायचंय. मातीमध्ये हात घातल्यामुळे सुद्धा काय होतं की तुमचा ऑरा क्लीन होतो, निगेटिव्हिटी रिमूव्ह होते, निगेटिव्हिटी नष्ट होते. नंतर आहे प्रॉपर फूड. डेली बेसिसवर तुम्ही हेल्दी खाल्लं पाहिजे. जसं मी काल 7 चक्राचं सांगितलं ना, त्या कलरशी रिलेटेड पालेभाज्या, फळभाज्या खायच्या आहेत. तसं हेल्दी मील तुम्ही घ्यायला हवंय. त्याच्यानंतर रोज ऍटलिस्ट 10 मिनिट तरी मेडिटेशन करायचं सर्वांनी. ज्यांना सवय असेल, आता कुलकर्णी सर काल म्हटले की ते 7 चक्राचं रोज करतात, खूपच छान. पण जे बिगिनर असतील तर काय करायचंय? सुरुवातीला ऍटलिस्ट तुम्ही 5 मिनिट तर करू शकताय. उद्यापासून सुरुवात करा, हळूहळू तुम्हाला ती सवय होऊन जाईल. ठीक आहे, आणि जर मेडिटेशन, तसं काही लोक म्हणतात ना की मॅडम आम्हाला मेडिटेशन मध्ये विचारच येतात, आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, फोकसच राहत नाही. मग काय करायचंय? एखादं युट्यूबवरती म्युझिक लावून द्या. म्युझिकनी काय होतं माहितीये का? तुमचं फोकस क्लिअर राहतो आणि मन प्रसन्न राहतं. मग हळूहळू तुम्हाला सुरुवातीला युट्यूबवरती म्युझिक लावा. जप असतील ना, तुमच्या इष्टदैवताचा एखादा जप असेल, तो जप करत तुम्ही मेडिटेशन करा, ध्यान करा आणि हळूहळू सवयीनी 7-8 दिवसांनी किंवा 21 दिवसानंतर तुम्ही खूपच असे मॅजिकल रिझल्ट बघाल, त्याचे तुम्हाला फरक जाणवेल.
मग एक पॉइंट असं येईल ना, तुम्हाला म्युझिकची पण गरज नाही पडणार आहे. करून बघा तुम्ही कंटिन्यू 21 दिवस, की विदाऊट म्युझिक आणि तुम्हाला 0 थॉट्स येतील त्यावेळेस छानपैकी मेडिटेशन तुमचं होऊन जाईल. मिठाच्या पाण्याने आंघोळ. ओके, आठवड्यातून एकदा तरी, शनिवारी घेतलं तर खूपच उत्तम. आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. काय तर 2 बकेट घ्यायच्यात, मगाशी मी सांगितलं तसं. एका बकेटमध्ये मिठाचं पाणी घ्यायचंय, हाफ बकेट भरायचे. त्याच्यामध्ये 1-2 मुठी जाडं मीठ टाकायचंय, खडा मीठ टाकायचंय आणि एक स्वच्छ पाण्याची बकेट घ्यायची आहे. आधी मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा आंघोळ करायची. असं आठवड्यातून ऍटलिस्ट एकदा तरी करा आणि तुम्ही त्याचे रिझल्ट बघा. आणि ज्या लोकांना आता खूपच ब्लॉकेजेस आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत ना, उद्यापासून कंटिन्यू 5 दिवस हे करून बघा. 5 दिवस कंपल्सरी ना मिठाच्या पाण्याने आंघोळ करा आणि 5 दिवसानंतर मला रिझल्ट सांगायचे. ह्या सगळ्या ट्रायड अँड टेस्टेड आहेत. खूप छान याचे मिरॅक्युलस रिझल्ट आधीच्या स्टुडंट्सना आलेले आहेत. आणि मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही काय करू शकता की अफर्मेशन देऊ शकता. रेकीला कॉल करून अफर्मेशन सुद्धा आपण उद्या बघणार आहोत की अफर्मेशन कसे द्यायचे, अफर्मेशन कसे तयार करायचे. ठीक आहे, त्याला अफर्मेशन देऊ शकता की या पाण्याने आंघोळ केल्यामुळे माझी स्किन खूप छान झाली आहे, माझे केस खूप छान लांब सडक घनदाट झालेले आहेत. ओके, तुम्हाला जे हवे, मी हेल्दी आहे, हॅपी आहे, आनंदी आहे, निरोगी स्वस्थ आहे, तुम्हाला जे हवे, तुम्हाला आयुष्यात जे जे हवे ना ते अफर्मेशन तुम्ही तिथे देऊ शकता. ओके, हे आठवड्यातून 1-2 वेळा करायचे. तर या सगळ्या ऑरा इम्प्रुव्हिंगच्या टेक्निक आहेत. तुमचा ऑरा क्लीन कसा करायचा, निगेटिव्हिटी काढून कशी टाकायची ते आपण पाहिलं. पण या सगळ्या मी टेक्निक आता सांगितल्या, त्यांनी काय होतं, तुमचा ऑरा आणि स्ट्रॉंग होतो. ओके, आता उद्या आपण काय बघणार आहोत. उद्या महत्वाचा दिवस आहे, सगळ्यांनी वेळेवरती जॉईन करायचे. उद्या काय आहे, उद्या अफर्मेशन म्हणजे काय, अफर्मेशन कसे तयार करायचे, त्याच्यानंतर तुमच्या हेल्थसाठी कसे अफर्मेशन द्यायचे, तुमचं अन्न असेल, तुमचं पाणी असेल, ते कसं चार्ज करायचं विथ अफर्मेशन्स, त्याला रेकीची ऊर्जा कशी द्यायची. त्याच्यानंतर तुमची औषधं असतील. आता मुलांच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत, तर त्यांच्या एक्झाम मध्ये त्यांच्या पेनला सुद्धा लिटरली तुम्ही एनर्जी देऊ शकताय रेकीची. त्यांचे पेन सुद्धा तुम्ही चार्ज करू शकताय. खूप मॅजिकल आहे रेकी. असं आपण जसं पुढे जाऊ तुम्हाला त्याचे अनुभव येतील. ओके, हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. त्याच्यानंतर 24 बॉडी पॉइंट्स आहेत आपल्या शरीरावरती, जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत, त्याला विथ अफर्मेशन रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, त्याला सूचना कशा द्यायच्या ते आपण बघणार आहोत. सो डोंट मिस टुमॉरोज सेशन. ओके, चलो आता मला इथे सांगा, इथे कोणाला काही प्रश्न आहेत का, शंका? लगेच विचारायचंय, कारण उद्यापर्यंत मग तुम्ही मागे पडताय, विसरून जाल ते. मीठ साधे डेली वापरतो ते घेतले तर नाही मॅडम, खडा मीठ घ्या ना, जाडं मीठ घ्यायचंय. अनिता मॅम, हर्षदा मॅम म्हणतात एंजल म्हणजे काय. मॅडम त्याच्यावरती एक वेबिनार घेणार आहे मी, तेव्हा तुम्हाला ते वेबिनार मध्ये समजून जाईल. विशाल सर म्हणतात मिठाचे पाणी काय करायचे, ते टॉयलेटमध्ये फेकून द्यायचे सर. ओके, रिअलमी आज सांगितले तुम्ही. ओके, ग्रुपवरती द्यायचंय, रेकॉर्डिंग मिळून जातील ग्रुपवरती सर, पुन्हा एकदा पाहून घ्या, नोट करून घ्या. विशाल सर म्हणताय टॉयलेट शिवाय दुसरीकडे नाही टाकू शकत का. सर तुम्ही घराच्या बाहेरही टाकू शकताय, काही प्रॉब्लेम नाही, पण घरामध्ये नाही ठेवायचं, बाहेर फेकून द्या, कंपाऊंडच्या बाहेर. ओके, चलो तर मग आजचं सेशन आपण इथे आज संपवतोय. उद्या वेळेवरती सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. डोंट मिस एनी सेशन. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू.